मित्रांनो, हम्पीचा शेवटचा टप्पा आहे. इथे बघा, इथे विठ्ठल मंदिर असणार. विठ्ठल मंदिर आहे आतमध्ये. हे बघा, हे संपूर्ण बाजारपेठेचा त्यांची दुकान आहे. ही इथे जर यात्रा भरली तर इथे बाजारपेठ लागत होती. हे आतमध्ये, ह्याच्या आतमध्ये विठ्ठल मंदिर आहे आणि 2-3 मंदिरं वगैरे आहेत. सगळं काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर हे जे बघताय तुम्ही आता इकडे, या बाजूला, हे बघा, ह्या बाजूला परत एकदा बघा, तेव्हा ह्या बाजूला त्रिकोण अशी, ह्या बाजूला अशी त्रिकोण 300 दुकानं आहेत. 300 दुकानांचे गाळे आहेत. हे पूर्वीच्या काळी बघा असे गाळे बांधले होते आणि ह्याच्यामध्ये लोक आपलं सामान वगैरे रचून विक्री करत होते. अशी त्यांची बाजारपेठ होती. आता हे मेन गेट आहे, इथून आपल्याला आत जायचं आहे. आणि इथे त्यावेळेला विठ्ठल मंदिराची जत्रा भरायची. विठ्ठल मंदिराची स्टोरी मोठी आहे, ती याच्यात तुम्हाला सांगता येणार नाही. तर आता हे इथे आम्ही फोटो काढलेले आहेत. इथे फोटो काढलेले आहेत आणि इथून आता आम्ही आत जाणार आहोत. आणि बघा, आतमध्ये जातो आतमध्ये काय स्ट्रक्चर्स उभे आहेत तिथे बघा, मंदिराचे काय स्ट्रक्चर्स उभे आहेत तिथे आतमध्ये. तर आम्ही आता पहिलं स्ट्रक्चर बघतोय काय ते. तर इथे आम्ही चालत चाललेलो आहोत. आतमध्ये विठ्ठल मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, पुरंदर मंडप आहे वगैरे बरंचसं काही आहे तिथे. तर मी तुम्हाला आता काही, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवतो. आता पहिला जो पॉईंट आहे आमचा, तर पहिला पॉईंट आहे हा गरुड रथ. गरुड रथ आहे हा बघा, 50 रुपयाच्या नोटेवरती पाठीमागे छापलेला हा रथ आहे. तो ह्याला म्हणतात गरुड रथ. हा विष्णूचं वाहन जे आहे गरुड असतं, त्याचा रथ आहे. त्याला हे दगडी चाकं आहेत. ही दगडी चाकं फिरतात आणि घडीव काम करून, हे बघा, हे स्ट्रक्चर घडीव काम करून बनवलेलं आहे. फक्त ही चाकं त्याला वेगळी लावलेली आहेत आणि ही चाकं दगडी असून ही फिरतील अशा हिशोबाने लावले आहेत. तर ही चाकं त्यावेळेला काय करायचे लोक, चारी बाजूने लोक ती खालून ही चाकं फिरवायची, म्हणजे रथ पुढे जातो आहे असं त्यांना भास व्हायचा, म्हणजे रथ चालतो आहे. अशा प्रकारे त्यांनी ती मोकळी ठेवलेली आहेत. हे घडीव काम करून अशी रथाची चाकं बनवलेली आहेत दोन्ही बाजूला. तिथे आम्ही फोटो वगैरे काढले. हे 50 रुपयाच्या नोटीवरती ही पण आज पण हे चित्र आहे पाठीमागे, ते बघा तुम्ही. आणि इथून त्याचं मुख बघूया. हिरून आतमध्ये विष्णुदेवतांचे फोटो आहे, विष्णुदेवतांचा पुतळा आहे. हे गरुड रथ आहे. आणि अशा प्रकारे इथे आम्ही फोटो वगैरे काढले. नंतर आम्ही व्हिडिओ पण काढले. हे बघा, इथून दोन्ही पण तुम्हाला दाखवतो. आणि पलीकडे दिसतात ते तुम्हाला ही दुकानाचे गाळे. हे गरुड रथ, हे तिकडे मेन गेट आहे. गरुड रथ आहे. हे बघा, हा छान गरुड रथ आहे. कधी काळी बनवलेला, 1500 शतकामध्ये बनवलेलं काहीतरी आहे ते, त्याच्याही आधीचं काहीतरी असेल. तर हे आता हे विठ्ठल मंदिर. हे विठ्ठल मंदिरमध्ये आता तिथे मूर्ती नाही आहे. ती मूर्ती आता तिथून ती मूर्ती आपल्या पंढरपूरला आलेली आहे. तर ही मोठी आख्यायिका आहे. ती आता एवढं सांगता येणार नाही, तर फार मोठी कहाणी आहे ती. ते आपण नंतर केव्हा तरी बघू. हे गरुड रथ आहे. हे गरुड रथाचा फोटो आम्ही तिथे काढलेला आहे. हे तुमचं मुख्य द्वार आहे. हे विठ्ठल मंदिर आहे. याच्यामध्ये मूर्ती नसल्यामुळे पूजा अर्चा करत नाहीत. चप्पल बूट घालून आतमध्ये लोक फिरून येतात. बरं, हे खाली गणपती मंदिर आहे, तिथे पण आम्ही गेलो होतो. तिथून आमचा आता इथून प्रवास आता संपत आलेला आहे आणि आम्ही रिटर्न गाडीमध्ये बसून आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत. तर हे बघा, आम्ही आता गाडीत बसून परत